नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजले बघा सकाळचे 11 आणि आत्ताच कामं वगैरे आवरले आमचे आणि समूला पण छान झोपी घातलं बघा. तर आत्ताच विहिरीहून थंड थंडगार पाणी आणलं बघा, ताजं ताजं काढून आणि माठात टाकलं मस्त. आणि छोटीशी केळी दिसती तुम्हाला ही सोनूच्या पप्पाची बघा. त्यांनी आम्ही आखाजीच्या वेळेस केळी आणली होती तर ते म्हणे की केळी मला पाहिजे. म्हटलं ठीक आहे, तर ते नाही आहे तोपर्यंत पण आम्ही त्यातलं पाणी पिऊ शकतो. तर असे आमचं माठ आणि सोनूज पप्पाची केळी इकडं भरलेली पाण्याने मस्त. आणि इकडं आवरलेले आपलं घर. तर समूच्या एकदम जवळ फॅन लावा लागतो बघा ताई, त्याच्यामुळं कसं ती छान निवांत झोपते. तर आत्ताच आंघोळ वगैरे घालून तिला मी झोपी घातलं आणि बाकीचे पण सगळे कामं व्यवस्थित आवरून घेतले बघा. बाहेरच्या खिडकीमुळं कॅमेऱ्यात व्यवस्थित येत नाही का, म्हणजे अंदूक अंदूक दिसतं बघा. आणि आमचा कॅमेरा पण फुटला, म्हणजे समूनी तो पाडला तर त्याचा पाठीमागचा कॅमेरा थोडा टिचला तर व्यवस्थित दिसणार नाही इथून पुढं थोडंसं. सगळ्या ताईंना श्री स्वामी समर्थ सगळ्यात अगोदर. तर इकडं झालेली बघा आमची पूजा. आज सोनूना शोधून शोधून 2-3 कवायना फुलं आणलेले देवाला ठेवायला, कारण की फुलं नसले की पूजा केल्यासारखीच वाटत नाही बघा. तर इकडं अशी पूजा वगैरे झाली त्याची आणि तो आत्ताच गेला पोस्टामध्ये. आणि इकडं आवरलेली माझी कामं सगळी. तर सगळं घर वगैरे आमचं आवरून झालेलं आहे बघा असं. आणि समू पिल्लू पण आपलं इकडं छान झोपलेलं आहे हे बघा. तर आत्ताच तिला आंघोळ वगैरे घातली आणि छान असा फॅन लावून दिलेला आहे बघा. मस्त झोपली ती फॅनच्या हवाखाली. आणि घरातले पण सगळे कामं आमचे आवरलेले. आज आपण कुट्टी केली बघा ताई. आपला जो चारा होता मक्काचा उभा गुड होता, मी तुम्हाला नेहमी दाखवत होते की आपल्याला त्याची कुट्टी करायची आहे, कारण की आपण घेणारे गाय समूसाठी आणि सोनूसाठी, कारण की यांना दुधाची खूप दैन होती आहे आणि दूध मिळत नाही आहे त्याच्यामुळं. तर आज आम्ही कुट्टी काढून आणलेली दाखवते मी तुम्हाला. आणि लवकरच आपण शेड पण करणार आहे. कुठं करणार आहे, कसं करणार आहे दाखवते समोर तुम्हाला. चला तर चला बघा. हे आपलं घर आहे पाठीमागं आणि घराच्या समोरच लगे या साईडला आपलं शेड करायचं आहे. जी जागा दिसती तुम्हाला मोकळी, इथं आपण पत्राचं शेड करणार आहे. म्हणजे जे आपल्या शेतामध्ये आहे तेच आपण तोडून मोडून आणणार आहे इकडं, म्हणजे काढून, आणि त्याचंच इथं व्यवस्थित उभा करून घेणार आहे. मस्त इकडं शेड करून घेणार आहे. आणि त्या शेडमध्ये ही कुट्टी, चारा आणि हे भूस आहे, हे सगळं मिक्स आणलेलं आहे त्यांनी. हे बघा, हे भूस आहे, हा चारा पण याच्यातच आणलेला आहे आणि कुट्टी पण आणलेली आहे. तर हे सगळं आपण त्याच्यामध्ये भरून टाकणार आहे बघा. आणि काही कुट्टी चालू आहे आता काढणं शेतामध्ये. कालच तर आम्ही तांदळाच्या पापडासाठी तांदूळ टाकलेले आहे 3 किलो. तर ते वरती गच्चीवर डब्बा नेऊन ठेवलेला आहे बघा. आता 2 दिवस ते भिजवायचे, तिसऱ्या दिवशी वाळवायचे आणि चौथ्या दिवशी आम्ही ते दळून आणणार आहे. आणि आज आम्ही असं ठरवलं की आज वेळ आहे तर आपण उडदाचे आणि मुगाचे पापड करू. तर मी आईला बोलले की आपण डाळ समप्रमाणात आणू आणि दळून आणून त्याचे पापड करू. पण आई बोलले की जाऊ दे म्हणे, आता आयतच पीठ आण आणि आयतच करू आपण, कारण की आपल्याला तितका वेळ नाही आणि तब्येती थोड्याशा बऱ्या नाही सगळ्यांच्या. तर आज सोनू आणणार आहे बघा पीठ आयतं. तर आपण समोर आज पापड करणार आहे, तर व्हिडिओ नक्की बघा. कारण की तुम्ही म्हणसान काय अशी सासू ना यांनी आयतं पीठ आणून पापड केले, पण तसं काही नाही ताई, कारण की आमच्या खरंच तब्येती चांगल्या नाही आहे. पण वर्षभराची गोष्ट आहे ती, पापड पण पाहिजे आणि आयते पापड तेवढे चांगले लागत नाही. तर मग सोनून म्हटलं 2 किलो किंवा 3 किलो पीठ तू घेऊन ये. तर बघू तो आता किती किलो आणणार आहे, तर आल्यावर दाखवते तुम्हाला. आणि आज करणार आहे आपण पुढं उडदा मुगाचे पापड, तर नक्की व्हिडिओ समोर बघा. तर आत्ताच गेले बघा आपले पेशंट आणि सोनू पण आला पोस्टातून. आज लवकर आलो मी. आज कस काय लवकर आला? जाताना पण ते ऋषी दादा होता आणि येताना पण भेटला. कस काय रे? जायच्या टायमाला मेडिकलवर चालला होता आणि कितीतरी काम होत मी तो बोलतो येता पण चाल म्हणे. दोनदा पण मी पटकन गेलो आणि रिक्षाची वाटच पाहायचं काम. चाल दाखव बरं कोणता पुडा आणला. पण मिक्स नाही भेटली. नाही नाही, मग हा कोणता आहे? हा मुगाचा. मुगाचा आहे का? बघू कसं आहे. आपण काय करू सोनू, एका पुड्याचीच करून बघू. जर आज आपण संध्याकाळी त्याला तळू, आपल्याला जर याची चव आवडली तर आणू आणखी 2 पुढे, नाही तर सरळ. याच्यावर बघ काय भेटलं. काय भेटलं? लायटर आपलं गॅसचं. येस, असं बी आपल्याला लायटर नव्हतं रे सोनू. बाई चांगली क्वालिटी वाटतं, लय भारी क्वालिटी है ना? हां मस्त आहे. बरं झालं ऊन गेलं. खोक्यातच ठेव, नव्या घरात काढू आता. ठुंदे चांगलं. आणि मी आंबे आणले 1 किलो केसर आंबे. कसे आणले बघा. तर आज आम्ही करणार आहे संध्याकाळी रस. बघा असं आहे. जवळून दाखव
काय नाव आहे त्याचं रे? रामबंधू मूग स्पेशल मसाला युक्त तयार पापड आटा. दाखव, जवळून दाखव ना. तर बघू आपण आज याचे करून कसे लागते. तर आपल्याला आवडले तर आणखी 2 पुढे आणू, नाही तर मग उद्या डाळ आणू, है ना. इथे तर आंबे पण आणले बघा मी 1 किलो. तर हे केसर आंबे बघा. आणि आज रात्री आम्ही करणार आहे रस. तर यातही सगळे जेवायला, आम्हाला जेवायला वाजले बघा 12:30. कारण की सोनू आत्ताच आला पोस्टामधून आणि त्यांनी आणलं होतं पीठ. आपण करणार होतो आज पापड, पण पापड झालेले कॅन्सल. कारण की आपण जी कुट्टी केली होती तर दुसरे ट्रॅक्टर डायरेक्ट आपलं रस्त्यावरच पडलेले. सोनू दाखवतो समोर तुम्हाला. तर ती कुट्टी आम्हाला आता उचलून पलीकडे टाकायची आहे. त्याच्यामुळे आज काही पापड शक्य नाही. आम्ही उद्या सकाळी पापड करायला लवकर लागून जाऊ. आणि आज आम्ही करणार आहे आमरस. सोनून आंबे दाखवलेले. तर काय समू, समूचं असं झालेलं आहे, आम्ही जे खाईल ते तिला पाहिजे. कोणी काही खायला लागलं की तिचं तोंड वाजायला लागतं. तर आज आता आम्ही आमरस करणार आहे. तर पुढे दाखवतो तुम्हाला स्वयंपाक. आणि इकडे सगळे आईचं माझं जेवण. सोनू जेवला. आपली कुट्टी कशी सांडलेली ती पण दाखवते. तर हे बघा आत्ताच आणली बघा त्यांनी कुट्टी. पहिलं त्यांनी एक ट्रॅक्टर टाकलं, ते पडलं बघा पलीकडं. ते बरोबर जागेवर टाकलं, पण त्यांनी दुसरी टारली आणून टाकली, पण ती अर्धीवरती म्हणजे पूर्णच रस्त्यावर पडली बघा. तर आजीला आता मम्मी आजी हे उचलून पलीकडे टाकणार आहे. तर हे बघा किती मोठा चारा आला बघा. मम्मी हे आतमध्ये टाकायचं आहे का आपल्या शेडमध्ये? अरे शेड नाही केला की जागीच तिथं दाबून द्यायचं आणि पट्टी झाकून ठेवायची. असं उडतं ना ते, त्याच्यामुळे आज ते जागच्या जागी गठुळं करून त्याच्यावर पट्टी टाकून देऊ आपण. तर आज सोनूची मॅच आहे ताई. IPL ची मॅच आहे माझी आज. हा, त्याच्यामुळे बाहेर बघा किती उजेड आहे. आणि आम्ही लागलो लगेच स्वयंपाकाला. याचं कारण हे की 7 वाजता मॅच आहे आणि मला मॅच बघायची आहे. पण अगोदर मी मम्मीचा व्हिडिओ काढून देणार आहे 7 वाजेच्या अगोदर. तर आम्ही 6:30 म्हणजे 6:15 लागलो आज स्वयंपाकाला. हा. तर आजचा स्वयंपाक मी सांगितलं तुम्हाला की आम्ही आमरस करणार आहे. तर त्याच्यासाठी काय काय घेतलेले सांगते. आमरस पुरी करणार आहे आम्ही आज. मी तरी घेतलेले केशर आंबे रसासाठी. आणि इकडं पुरीचं साहित्य आहे. तर याच्यामध्ये मी साखर, ओवा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यांनी ना खुसखुशीत लागत्या म्हणे पुऱ्या. इकडं आपलं दूध चाललं वरती. पहिले ते दूध खाली ठेवून घेते. आणि इकडं बघा हे तांदळाचे पापड, कुरडई आणि मुगाचे पापड. आणि तोंडी लावायला आमच्याकडं कांद्याची चटणी करता. तर इकडं कांदे घेतलेले. तर बघत राहा समोर व्हिडिओ कसा करतो आम्ही स्वयंपाक. तर हे बघा उकळली बघा चहा आणि आम्ही आता घेतो चहा. तर या चहा घ्यायला सोनूमुळं सगळंच पटपट करणं चालू आहे बघा आज त्याच्या मॅचमुळं. पण काय करा, कॅमेरा धरायलाच कोणी नसतं आणि सोनूच पप्पा बी घरी नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या पटपट पटपट करून लेकरू बी पाहतं आणि आमचं बी होतं. तर आई इकडे देऊ राहिले आम्हाला पीठ भिजून. हे बघा इथे पीठ भिजवलं बघा आईने. बरुंदा भिजवून ठेवलं. याला छान झाकून ठेवते आता आहे ना. मग याला कसं 15-20 मिनिटं झाकून ठेवलं तोपर्यंत आपलं तेल पण गरम होतं आणि पीठ पण भिजतं. तर या मग चहा घ्यायला. हा, तर आता मी ठेवते याच्यावर कढई. तू अगोदर काय करते, कुरड्या तळून घेते का? पापड, कुरड्या पापड. आता कुरड्या पापड तळायच्या आणि तेल गरम झाल्यावर लगेच पुऱ्या तळून घ्यायच्या. थोडस तेल राहील लगेच त्याच्यात कांद्याची चटणी करून घ्यायची. तोपर्यंत आई रस हे काढून घेते. हा, तोपर्यंत आता चिरून देतात कांद्या. आधी आम्ही चहा घेतो सोन. ठीक आहे. तर स्वयंपाक लवकर करायचा म्हणलं आणि आमची लाईट गेली. आणि हा चार्जिंगचा लाईट आहे बघा. तर म्हणलं तोपर्यंत तयारी तरी करून ठेवू, म्हणजे कसं आली लाईट तर पटपट करता येईल. जे काम आपण विदाऊट लाईटीचं करू शकतो, रस बनवणं, पुऱ्या लाटून ठेवणं, कांद्याची कापून ठेवणं, म्हणजे सगळं काम म्हणजे बरोबर असं आलं की लगेच करून घ्यायचं. तर म्हटलं एकदा आंबे चांगले स्वच्छ धुवून घेतले, त्याचे साल काढून कापून ठेवून देते. असं खावा तेल घेऊन लगेच. हा, आता कापून ठेवले की लगेच मिक्सरला फिरवता येते. इकडं आहे बघा पुऱ्या लाटून ठेवलेली. पुऱ्या लाटून ठेवता येते. म्हणजे कसं तेल गरम झालं होतं बरं का, अर्ध गरम. आता परत ते थंडगार होऊन जाईल. लगेच ठेवलेलं होतं कुरडया पापड काढण्याकरता, पण लगेच लाईट गेली. लगेच बाहेर वातावरण पण काही पावसाचं नाही वाटत आहे. आता येऊन जाईल अर्ध्या 15-20 मिनिटांमध्ये. हा.
वाट बघू बघू आत्ता लाईट आली बघा आमच्या इथं. आम्ही अर्ध्या तासापासून असंच बसलेलो आहे. अर्धा तास नाही, किती तास, 1-1.5 घंटा झाला. मग बाहेर जाऊन बसलो. इकडं मॅच पण चालू झाली बघा. आतरून गितरून टाकून ठेवलेले होते बाहेर. हा, आणि मम्मी इथं बघा पहिले रस काढून घेते बघा. सगळं केलं जाईल बघा. आईच्या गॅसवर जाऊन आपण करू शकतो, पण रस नाही काढता येणार. आणि आईने इकडे बघा सगळ्या पुऱ्या पण बनवून ठेवलेल्या आहे, फक्त तळायचे बाकी. आता फक्त तळायचं काम आहे. तर मी इथं पटकन रस करून घेते, आई तळून घेते. पटपट पटपट करतो, लाईट जाऊ शकते काही सांगते. तर चला पटपट चल समू. बघा आपला आत्ताचा रस काढून याला ठेवते मी आता फ्रीज मध्ये. तर आत्ताचा रस वगैरे फ्रीज मध्ये ठेवला आणि लगेच घेतले मुगाचे पापड तळायला. आता एकदा हे पापड वगैरे तळून झाले की लगेच पुऱ्या करून घेते आणि मग रात्री फक्त कांद्याची चटणी. तोपर्यंत फक्त लाईटच नाही गेली पाहिजे आणि लगेच महाराजाला नैवेद्य दाखवू आणि आम्ही जेवायला बसून घेऊ. तर हे बघा इथं झाल्या आपल्या कुरडया पापड काढणं आणि आता तळायच्या पुऱ्या. आता पुऱ्या करून टाकू आणि लगेच जेवायला बसून घेऊ. बाबा आधी महाराजांना नैवेद्य दाखवू, हा मग आपण जेवू. ठीक. समू झोपलेली होती बघा ताई आणि मध्येच समू उठली, त्याच्यामुळे लगेच कढई खाली ठेवली. अगोदर समूचं खायचं करून घेते, समूला खाऊ घालते. तोपर्यंत मग आई आता राहिलेलं करून घेईन, कारण की तिला खूप भूक लागली. आणि पहिलंच लाईट गेली होती तर उशीर होऊन गेलाय, 8:30 वाजले बघा आता. आणि म्हटलं आता तिला खाऊ घालते, बाकीची कामं नंतर. तर झाला बघा आत्ताच आपला स्वयंपाक. तर सगळ्यात अगोदर आपण महाराजांना ताट वाढून घेऊ, नंतर आपलं इकडे केले पुऱ्या. पहिल्या वेळेस केल्या आम्ही आमरस पुऱ्या, नाहीतर आमरस आणि चपात्याच करत असतो. इकडे तळलेले कुरडाई पापड, तर एक पांढरा पापड घेऊ, एक कुरडाई आणि मी श्री स्वामी समर्थांचंच नैवेद्य खाणार आहे. बर, सांभाळून सांभाळून. हा घेतला मुगाचा पापड. छान पापड ठेवले इकडं. आणि हा केला आमरस, फ्रीज मध्ये ठेवला होता करून, मस्त झाला सोनू थंड आता. भारी झाला, मस्त आंबे आणले, घट्ट झाला एकदम, मस्त केला. जास्त पाणीच नाही वापरलं त्याला. मला तर प्या पण वाटतोय आता मस्त पिणार मी. आता बघ ना दिसायला किती छान झालं. आणि याच्यामध्ये थोडीशी चटणी पण टाकते तोंडी लावायला ना. तर कांद्याची चटणी चालू आहे तिकडं करणं, ती घेते आईची इकडं. आता तर चला बघा आता आपण महाराजांना नैवेद्य ठेवू. आपला फोटो वरती आहे पण आपण इथंच खाली ठेवणार आहे. त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर राहील आपल्याला जागा ठेवायला छान. हा तिथे केलेली आहे. इथं कमी म्हणून एका साईडला ठेवून देऊ. आणि आम्ही पण घेतो आता जेवण करून. तर महाराजांचं ताट सोडून घेतलं बघा इथं, आणि मला ताट वाढलं, आईला पण वाढलेलं इकडं. तर आता आम्ही करतो जेवण. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि कोणी कोणी आमरस केला होता आज ते पण कमेंट करून सांगा. तर आज होता बघा माझ्या पुतण्याच्या मुलाचा बड्डे, म्हणजे माझ्या नातवाचा. तर त्याच्या बड्डेसाठी बघा किती जण आलेले होते. त्याचा पहिला बड्डे होता, समूपेक्षा 2 महिन्यांनी मोठा येतो. तर इकडं बघा त्याच्या काकू वगैरे त्याला छान ओवळताय आणि बिलकुल रडला नाही तो. समूला काही नेलं नव्हतं बघा मी, कारण की ती झोपलेली होती. म्हटलं पटकन त्याला ओवाळून येऊ. आणि इकडे ज्या आम्ही सगळ्या बसलेल्या आहेत, आमच्या सासूबाई जाऊबाई अशा आहे, आणि त्याच्या आत्या पण आलेल्या होत्या बघा. तर छान असा बड्डे झाला, मस्त ओवाळलं ते मी त्याला. गिफ्ट काही आणू शकले नाही, त्याच्यामुळं पैसेच दिले. आणि छान बघा किती मस्त आहे. आणि असं हे फोडल्याच्या नंतर थोडाही तो घाबरला नाही बघा, मस्त हसत होता. तर अशा प्रकारे त्याचा बड्डे साजरा झाला आणि आलो आम्ही घरी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ इथंच संपवते. धन्यवाद, बाय.